तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं शेतकरी सोमा 07 या यूट्यूब चॅनलवरती। आजचा व्हिडिओ प्रत्येक मका उत्पादक शेतकऱ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण आज आपण जाणून घेणार आहोत मका पिकामध्ये लष्करी अळी म्हणजे काय, ती किती दिवसांनी धोकादायक असते, लष्करी अळीवर फवारणी कधी करावी, किती दिवसांनी करावी आणि आमच्या शेतात कितव्या दिवशी फवारणी केली, हे संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर सर्वात प्रथम लष्करी अळी म्हणजे काय आपण पाहूया। तर लष्करी अळी म्हणजेच फॉल आर्मीवॉर्म ही मका पिकावर येणारी अतिशय वेगाने वाढणारी आणि मोठे नुकसान करणारी कीड आहे। सुरुवातीला ती कोवळ्या पानावर हल्ला करते, नंतर झाडाच्या भुंग्यात शिरून आतून पाणी खात राहते। जर वेळेवर नियंत्रण केले नाही तर झाडाची वाढ खुंटते, पाने फाटलेली दिसतात, भुंग्यात विष्ठेसारखा काळा कचरा दिसतो आणि पुढे कणसाच्या वाढीवरही परिणाम होऊ शकतो। त्यामुळे या किडीकडे अजिबात दुर्लक्ष करू नये। तर फवारणी कधी करावी, अनेक शेतकऱ्यांचा प्रश्न असतो, अळीचे औषध किती दिवसांनी मारावे। साधारणपणे लागवडीनंतर 17 ते 25 दिवसांनी मक्याच्या शेताची नियमित पाहणी सुरू करावी। जर भुंग्यात अळी किंवा तिची सुरुवातीची लक्षणे दिसली तर लगेच फवारणी करावी। यासाठी नेहमी कॅलेंडर पाहून फवारणी करण्यापेक्षा शेताची काय परिस्थिती आहे शेताची पाहणी करणे अतिशय महत्त्वाचे आहे। तर आता आमच्या शेतामधील अनुभव आपणास सांगतो। आम्ही ॲडव्हांटा 756 या वाहनाची लागवड 2 जुलै 2026 रोजी केली होती। आज 21 जुलै रोजी फवारणी केली, तेव्हा लागवडीला 19 दिवस पूर्ण झाले होते। त्यामुळे शेतात काही ठिकाणी अळीची सुरुवात दिसत होती। त्यामुळे उशीर न करता आम्ही 19व्या दिवशी लष्करी अळीवर नियंत्रणासाठी फवारणी केली। आमचा उद्देश अळी मोठी झाल्यावर औषध मारणे नव्हता, तर सुरुवातीपासूनच नियंत्रण मिळवणे हा होता। तर लष्करी अळी कशी ओळखायची? पानावर लहान मोठी छिद्रे दिसतात, भुंग्यात काळसर विष्ठा दिसते, कोवळी पाने कुरतडलेली दिसतात, भुंग्यात हात घातल्यावर अळी दिसू शकते। अशी लक्षणे दिसली तर वेळ न घालवता योग्य उपाय करावा, फवारणी करावी। फवारणीनंतर पुढे काय करायचे? तर फवारणीनंतर पुढे 7 ते 10 दिवस शेतावर लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे। तर मित्रांनो, साधारणपणे 17 ते 25 दिवसामध्ये अळीचा प्रादुर्भाव वाढतो। तर 17 ते 25 दिवस या दिवसामध्ये आपण मका पिकावर लष्करी अळीची फवारणी करू शकता। शेतकरी मित्रांनो, ही माहिती आमच्या शेतातील अनुभवावर आधारित आहे। औषध वापरण्यापूर्वी लेबलवरील सूचना वाचा आणि स्थानिक कृषी तज्ज्ञांचा सल्ला घ्या। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि शेतीविषयक अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय जवान जय किसान। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये।